पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, देवर्षी नारद महाराज की जय, महर्षी वेदव्यास मुनी महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया, यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं, तदा लंबे दयालंबं लंबोदर पदाम्बुजं, शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। दुर्गा दुर्गा राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम, नवल विनोद विहारी राजा राम, राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम, गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर गोपालन रत, गोकुल संकटहारी राजा राम, गोकुल संकटहारी राजा राम, राम कृष्ण हरी जय जय राम। राम कृष्ण हरी जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक, दुर्वासोनुत दुःख विमोचक, दुर्जन संगमहारी राजा राम, दुर्जन संगमहारी राजा राम, राम कृष्ण हरी जय जय राम।
राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे सारा सार वदविता सौख्य आम्हा हो सारा सार सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे सारूय नारायण रूप ध्याऊ सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे लक्ष लागो रे लक्ष लागो रे श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश वंदुनिया तव पदास वंदुनिया तव पदास कीर्तनास उभी मी आज कीर्तनास उभी मी आज श्री गणेश जय गणेश
गाऊनिया गोड गाणी गाऊनिया गोड गाणी आळविते चिंतामणी आळविते चिंतामणी राखी प्रभु आज लाज राखी प्रभु आज लाज श्री गणेश जय गणेश येऊनी मम कीर्तनास येऊनी मम कीर्तनास देई मनी मज धीरास देई मनी मज धीरास शुभवर हा देई उषास श्री गणेश जय गणेश वंदुनिया तव पदास वंदुनिया वंदुनिया तव पदास कीर्तनास उभी मी आज श्री गणेश जय गणेश श्री गणेश श्री गणेश श्री गणेश. एकदा सर्वांनी भजन करूया. ध्यास दर्शनाचा लागो मना ध्यास दर्शनाचा लागो मना श्रीराम जय राम भावे म्हणा ध्यास दर्शनाचा लागो मना श्रीराम जय राम भावे म्हणा श्रीराम लाज भीती सोडून दे रे मना लाज भीती सोडून दे रे मना श्रीराम जय राम भावे म्हणा राम नाम वीण जीव सुना सुना राम नाम वीण जीव सुना सुना श्रीराम जय राम भावे म्हणा एक ध्येय एक नाम धरी रे मना एक ध्येय एक नाम धरी रे मना श्रीराम जय राम भावे म्हणा खास दर्शनाचा लागो मना श्रीराम जय राम भावे म्हणा श्रीराम जय राम भावे म्हणा राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यमन हो काम क्रोध आवरावे काम क्रोध आवरावे काम क्रोध आवरावे
मदमत्सर वारावे मदमत्सर वारावे कामक्रोध आवरावे कामक्रोध आवरावे सांडोनिया कुलक्षणे सांडोनिया कुलक्षणे शुद्ध धरावी लक्षणे शुद्ध धरावी लक्षणे कामक्रोध आवरावे मोहदंभासी लुटावे मोहलोभासी लुटावे मीपणासी आटोपावे मीपणासी आटोपावे कामक्रोध आवरावे कामक्रोध आवरावे विवेक वैराग्य विश्वास विवेक वैराग्य विश्वास विवेक वैराग्य विश्वास धरणे म्हणे रामदास धरणे म्हणे रामदास कामक्रोध आवरावे कामक्रोध आवरावे कामक्रोध आवरावे। सद्गुरुनाथ महाराज की जय। क्रोधमूलः मनस्तापः क्रोधमूलः मनस्तापः मुक्रोधः संसारबन्धनं धर्मक्षयकरः क्रोधः धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात् क्रोधं परित्यज। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। आज खरं म्हणजे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्याच दिवशी श्रीधर स्वामींचा सुद्धा जन्म झाला आहे। कारण संत जसे देव जसे अवतार घेतात तसं संतसुद्धा अवतार घेत असतात। देव काय करतात अवतार घेऊन? त्यांचं कार्य काय ठरलं आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। देव भक्तांचं रक्षण सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी अवतार घेत असतात। म्हणून देवांना भक्तवत्सल म्हणतात बरं का। आणि संत हा दीनांचा उद्धार करण्यासाठी संतांनी कुठल्याही दैत्याचा वध केलेला नाही आहे। ते दुष्टवृत्तीचा नाश करतात।
संतांच्या दर्शनाने पापी वृत्ती, दुष्टवृत्ती यांचा नाश होत असतो. आणि म्हणून संत हे दीनांचा उद्धार करणारे, म्हणून संतांना दीनवत्सल म्हणतात. आणि तुमच्या आमच्यासारखे कुटुंबवत्सल असतात. देव भक्तवत्सल, संत दीनवत्सल आणि आपण कुटुंबवत्सल. त्याच्यातूनही आपला उद्धार व्हावा आणि म्हणून समर्थांनी हा अभंग लिहिलेला आहे. आता समर्थांचा अधिकार आपल्याला माहिती आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञान वसिष्ठांसारखं, शुकमुनींसारखं वैराग्य आणि कवी वाल्मिकांसारखं कवित्व. आणि म्हणून समर्थांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी आहे. सगळे संत हे भक्ती करणारे आपल्याला दिसतात, पण समर्थ मात्र संत तर आहेतच, पण राष्ट्रसंतसुद्धा आहेत. अतिशय त्यागी असे असणारे, विरक्त असणारे, विवेक वैराग्ययुक्त असणारे असे हे समर्थ रामदास स्वामी आहेत. त्यांनी अनेक प्रकारचे अभंग लिहिलेले आहेत, रामभक्तीपर लिहिलेले आहेत, मनाचे श्लोक वगैरे सगळे लिहिलेले आहेत. असं वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे, मनाला बोध केलेला आहे. आणि काही स्वतःला उद्देशून आणि काही लोकांना उद्देशून असा उपकारक असा बोध समर्थांनी केलेला आहे. आजचा जो अभंग आहे तो आपल्याला बोध करणारा आहे. त्यांनी शिकवण दिलेली आपल्याला. ते काय सांगतायत बघा. काम क्रोध आवरावे, मद मत्सर वारावे. या अभंगाची मोठी मौज आहे. समर्थांनी किती विषय क्रियापद घातलेत बघा ह्याच्यात बरं. काम क्रोध आवरावे, मद मत्सर वारावे, सांडोनिया कुलक्षणे, शुद्ध धरावी लक्षणे, लोभ मोहासी लुटावे, मी पणासी आटोपावे, विवेक वैराग्य विश्वास धरणे म्हणे रामदास. जय जय रघुवीर समर्थ. पहिलं सांगितलंय कामक्रोध आवरावे. बघा आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं की आपण कसं भराभर आवरतो की घर, तसं आपण आपल्या जीवनातले हे कामक्रोध विकार जे आहेत त्यांना आवरून धरा, त्याच्यावर संयम मिळवा असं सांगितलेलं आहे. मदमत्सर वारावे. वारावे याचा अर्थ एकतर ठार मारणं, किंवा शेतात जेव्हा उफणणी होते पिकांची तेव्हा माचीवर उभं राहून धान्य असं वारलं जातं म्हणतात, की त्यातनं कोंडा हा बाहेर जातो, त्याला धान्य वारणं असं म्हणतात. तर मदमत्सर वारावे. तिसरं क्रियापद आहे सांडोनिया कुलक्षणे. सांडणं आणि लवणणं आपल्यामध्ये आहे की नाही. का पूर्वी पंक्ती खाली वाकून वाढायच्या, आणि समजा ताकाच्या लोट्याला पाय लागला तर ते लवंट आपण म्हणतो. लवंड म्हणजे काय, सांडतं पण थोडा शेष शिल्लक असतो. पण सांडणं म्हणजे उपडच होणं, काही त्यात राहत नाही. म्हणून सांडोनिया हे विशेष क्रियापद वापरलेलं आहे. सांडोनिया कुलक्षणे. मग मनामध्ये काय धरायचं आहे, शुद्ध धरावी लक्षणे. आता कुलक्षणे म्हणजे काय, तर समर्थांनी एक मूर्ख लक्षण किंवा कुलक्षण असा समास लिहिलेला आहे. अनेक त्याच्यामध्ये कुलक्षणं सांगितलेली आहेत. आता वरवर आपण पाहिली तर हिंसा न करणं, खोटं न बोलणं, चोरी न करणं, निंदा नालस्ती न करणं, अशी जी आहेत, किंवा एकमेकांच्यामध्ये आपण लावालाव्या करतो तसं न करणं, कोणालाही न दुखवणं, ही सगळी कुलक्षणं आहेत बरं का. ही सांडून टाका असं आपल्याला समर्थ सांगतायत. सांडोनिया कुलक्षणे. आणि मनामध्ये शुद्ध धरावी लक्षणे. ही सुलक्षणं जी आहेत, सात्विक गुण जे आहेत ते आपण साठवायचे, आणि ते आपल्यामध्ये नामस्मरणानेच साठवले जातात.
जसं जसं आपण नाम घेऊ लागतो तसं तसं आपलं चित्त शुद्ध होत जातं. म्हणून आपण म्हणतो चित्तशुद्धीसाठी नामस्मरण करा. म्हणून शुद्ध धरावी लक्षणे. मोह लोभासी लुटावे. आता लुटावे, आता पुढल्या महिन्यात संक्रांत आली आहे की नाही, तेव्हा आपण काय करतो, वस्तू लुटतो. आता आपण पॅक आणतो किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू असतो, पण खरं म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तू लुटू नये म्हणतात. खाद्यपदार्थ किंवा उपयोगी पदार्थ असे वापरावेत, लुटावेत. आणि म्हणून मोह लोभासी लुटावे, ते आपण जेव्हा लुटतो, पूर्वीच्या काळी असं परातीमध्ये ठेवलेलं असायचं, त्याच्यामध्ये चमचा ठेवलेला असतो, मला पाहिजे तेवढं घ्या म्हणजे लुटायचं. मग त्या लुटण्यामध्ये आपलं आत्मत्व असतं का, ममत्व असतं का, नसतं. एकदा लुटलं म्हणजे लुटलं. त्याप्रमाणे मोह लोभासी लुटावे असं सांगितलेलं आहे. आणि मीपणासी आटोपावे, हा जो अहंकार आहे ना, म्हणतात ना 12 12व्यापर्यंत टिकतो म्हणतात, असा हा अहंकार, त्याला आटपून धरा, त्याच्यावर ताबा मिळवा असं सांगितलेलं आहे. मग शेवटच्या कडव्यामध्ये समर्थ सांगतायत, विवेक वैराग्य विश्वास धरणे म्हणे रामदास. आता मनामध्ये काय धरायचे, सुलक्षणं तर आहेतच, पण मुख्य म्हणजे विवेक, वैराग्य आणि विश्वास. हा सद्गुरूंवरचा विश्वास, परमेश्वराचा विश्वास हा मनामध्ये धरा असं सांगितलेलं आहे. आता विवेक म्हटलं तर विवेकसुद्धा 3 प्रकारचा आहे बरं का. एक आपण म्हणतो निरक्षीर विवेकी बुद्धी, म्हणजे राजहंसाला जर दूध पाणी एकत्र दिलं तर तो पाणी बाजूला ठेवतो आणि दूध पितो. त्याप्रमाणे आपल्याला निरक्षीर विवेकी बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे, चांगलं काय आणि वाईट काय. नित्यानित्य विवेक, म्हणजे नित्य गोष्टी कोणत्या आहेत आणि अनित्य गोष्टी कोणत्या आहेत हे आपल्याला आपल्या मनुष्यबुद्धीला समजतं. म्हणून अनित्य गोष्टींचा त्याग करायचे आणि नित्य जो परमात्मा आहे त्याचं आपल्या मनामध्ये स्थान द्यायचं आहे. आणि तिसरा जो आहे आत्मानात्म विवेक, हा सुद्धा अनात्मा काय आत्मा काय याचं वर्णन आपल्याला ग्रंथांमधनं सापडतं. म्हणून विवेक वैराग्य विश्वास धरणे म्हणे रामदास. असे जर तुम्ही गुण मनामध्ये साठवलेत तर नक्की आपला उद्धार हा होणार आहे. आता हे षड्विकार आहेत, त्यातले 3 मुख्य म्हणजे काम, क्रोध आणि लोभ. एका पद्यात सांगितलेलं आहे, काम क्रोध आणि लोभ सख्या रे, काम क्रोध आणि लोभ सख्या रे, नरकपुरीची 3 द्वारे, नरकपुरीची 3 द्वारे, काम क्रोध लोभ सख्या रे, नरकपुरीची 3 द्वारे, नरकपुरीची 3 द्वारे. काम क्रोध आणि लोभ सख्या रे, नरकपुरीची 3 द्वारे. नरकपुरीला यमलोकाला जायला ही 3 मुख्य प्रमुख द्वारं आहेत बरं का, काम क्रोध आणि लोभ. आणि म्हणून ह्यांच्या नादाला लागायचं नाही. म्हणून काम वासनेतून आपल्याला जन्म येतो, म्हणजे जन्मताच आपल्याला हे विकार प्राप्त होत असतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं म्हटलेलं आहे. वासनेतूनच आपला जन्म होतो, त्यामुळे हे षड्विकार आपल्याबरोबर येतात. मग आता ह्यांच्यावर आपण ताबा मिळवायला हवा. महाराज नेहमी उदाहरण देतात की पंतप्रधानांबरोबर किंवा नेत्यांबरोबर 4 शिपाई असतात आणि कैद्याबरोबरसुद्धा 4 शिपाई असतात. पण शिपायांच्या ताब्यामध्ये कैदी असतो आणि पंतप्रधानांच्या ताब्यामध्ये हे 4 शिपाई असतात, ते अंगरक्षक असतात. तसं त्याप्रमाणे आपण आपल्या ताब्यामध्ये हे कामक्रोधादी विकार ठेवायचे. आणि म्हणून हे काम क्रोध लोभ हे जे आहेत त्या नरकपुरीची वाट आपल्याला चालायची नाही आहे.
गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे. आपण कशाचं ध्यान करतो? परमेश्वराचं करतो का? आम्ही बसलो ध्यानाला, नाना तऱ्हेचे विकल्प, नाना तऱ्हेच्या वासना, नाना तऱ्हेचे विचार, आम्ही जपमाळ घराला घेतली की नको तेवढे विचार आमच्या मनात येतात. पण महाराज म्हणतात, नाम घेत जा, आपोआप ते विचार बाजूला जातील, आपोआप बाजूला पळतील, असं सांगितलेलं आहे. मग आता हे जे विकार आहेत, म्हणून गीतेमध्ये आपल्याला सांगितलं आहे, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आपण विषयांचं ध्यान करतो, एखादी इच्छा आपल्याला होते. नेहमी सांगितलं, आमचे घैसास गुरुजी नेहमी सांगायचे बरं का, पुण्याला लक्ष्मी रोड आहे आणि मुंबईला महालक्ष्मी आहे. लक्ष्मी रोडनं जाताना खिशातली लक्ष्मी रोड होते आणि म्हणून ह्या लक्ष्मी रोड जाताना आपण म्हणतो विंडो शॉपिंग आम्ही करतो बरं का. आता तर काय कार्डं निघालेली आहेत, पण पूर्वी आम्ही एखादा दुकानावरनं चाललो लक्ष्मी रोडनी की आम्हाला साडी आवडते आणि म्हणून आम्ही दुकानदाराला सांगायचो, ही साडी राखून ठेवा बरं का, आम्ही उद्या येऊन पैसे देऊ. आता तीही काही प्रश्न नाही. बरे घरी विचारायची हल्ली सोय नाही, म्हणजे म्हणण्यापेक्षा विचारायची गरजच वाटत नाही. लगेच कार्ड पेमेंट आम्ही करून टाकतो. आवडली घेतली. कितीतरी घरामध्ये साड्या असल्या तरी आम्हाला हा टाईप आमच्याकडे नाही आणि म्हणून आम्ही तो घेत असतो. मग अशी इच्छा होते, म्हणून काम हा पहिला येतो. मग ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो. क्रोध येतो म्हणजे कामाची परिपक्व अवस्था किंवा विरोधी अवस्था म्हणजे क्रोध आहे. क्रोधात भवती सम्मोह, नाही काम हा क्रोधात क्रोधोबी जायते. इच्छा जर आमची क्रोधामुळे पूर्ण झाली नाही तर काय होतं हो, आम्हाला क्रोध येतो, ही इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून क्रोधात भवती सम्मोह. या क्रोधाच्या भरात आम्ही काय करतो याचा आम्हाला भानसुद्धा राहत नाही. आणि सम्मोहात स्मृतिविभ्रम, आम्ही काय करतो याचा आम्हाला पत्तासुद्धा लागत नाही. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. अशी आमच्या जीवनाची अनर्थ परंपरा ही चाललेली आहे. म्हणून विषयांचं ध्यान करू नका, परमात्म्याचं ध्यान करा, सद्गुरूंचं ध्यान करा, त्याची पूजा करा. पूजा साहित्य जर नसेल तर मानसपूजा आपल्याकडे सांगितलेली आहे. ही मानसपूजा गोंदवल्याला रोज म्हटली जाते. अशी ही सद्गुरूंची, परमेश्वराचीही मानसपूजा करायची असते. आणि मग असं केलं असताना हळूहळू हे विकार कमी होत जातात. आता आम्हाला या रागाच्या आम्ही इतके आहारी जात असतो. रागाचे सुद्धा अनेक समानार्थ आहेत बरं का. संताप आहे, क्रोध आहे, नंतर आपण म्हणतो ना कोप आला, किंवा आम्हाला अगदी अशी उलघाल आमची जीवाची होत असते. असे अनेक समानार्थ सांगितलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला राग आला आहे हे कसं कळतं हो, तर बाह्य लक्षणावरून कळतं की नाही. दांड पावलं टाकणं, चेहरा बघा, कपाळाला आठ्या असतात, भुवया वक्र होतात, डोळे खदिरांगारासारखे लाल होत असतात, त्याच्यानंतर दातगोट खाणं आपण म्हणतो, मुठी घट्ट आवळणं, अद्वा तद्वा बोलणं, वस्तूंची फेकाफेकी करणं. इतका राग येतो की आम्ही त्या रागाच्या भरात काही करून जातो. अद्वा तद्वा लोकांना बोलत असतो आणि त्यामुळे त्यांची मनं दुखत असतो, हेही आमच्या ध्यानात येत नाही. अशी लक्षणं, बाह्य लक्षणं आहेत. आणि ती व्यक्ती अंतर्बाह्य धुसफुसत असते, अखंड तिचा हा राग राहत असतो. काही वेळेला कृतक कोप म्हणजे लटका राग असं आपण म्हणतो. पूर्वीच्या काळी श्रीमंताच्या घरी किंवा राजवाड्यामध्ये क्रोधागारं असायची बघा. या क्रोधागारामध्ये कैकेयीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे.
की तिच्या मनाविरुद्ध झाल्यावर मंथरेने चिथवल्यानंतर ती क्रोधागारात जाऊन बसली. तेव्हा दशरथ तिची समजूत घालायला गेला होता. म्हणजे क्रोधागारं पूर्वी असायची. आजकाल थोड्याच जागेत सगळी आपल्याला दालनं मिळतात, क्रोधागार मिळतो, शयनगृह मिळतं, सगळं आपल्याला छोट्या जागेत हल्ली मिळत असतं. तेव्हा असं हे क्रोध आहे. हा क्रोध कसा आहे तर आम्हाला हा आवरता येत नाही. कितीतरी अशी क्रोधाच्या भरात केलेली उदाहरणं आपल्याला सापडतात. एका स्त्रीला तिने मुंगूस पाळलेला असतो आणि मुंगूस पाळलेला असताना ती त्या मुंगुसावर सांगते जबाबदारी, बोलतात ना प्राण्यांशी बोलतात तसं तिला सांगून गेली की बाळ पाळण्यात झोपलेलं आहे, मी पाणी घेऊन येते. आता ही पाणी आणायला गेले, एवढ्यामध्ये भला मोठा सर्प आलेला आहे. त्यांची झुंज झालेली आहे आणि त्या मुंगुसाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. आता मालकीणबाई आली म्हटल्यावर पुढे नाचत नाचत तो मुंगूस येतो की आता मला कौतुकाची थाप मिळेल, पण रागाच्या भरात ह्याच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे म्हणजे पाळण्यातल्या बाळाला यांनी इजा केली असं वाटलं आणि अविचाराने त्या मुंगुसाला मारून टाकलेलं आहे. आणि मग नंतर कळलं की तो सर्प बाहेर जात होता आणि आपल्या बाळाचे प्राण यांनी वाचवलेत. पण पश्चातबुद्धी काय उपयोग, त्याचा काही उपयोग नाही. एक माणूस पारमार्थिक काशीला गेला होता आणि काशीला गेल्यानंतर काहीतरी गोष्टी सोडतात. त्यामुळे घरी आल्यावर मौंद केलं आणि विचारलं, का हो तुम्ही काशीला गेला होतात ना, मग काय सोडलं? आता हा पारमार्थिक असल्यामुळे आम्ही क्रोध सोडला बरं का. क्रोध सोडला, वा 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 आपण क्रोध सोडलात असं म्हटलं आहे. 2 दिवसांनी पुन्हा विचारलं, अहो तुम्ही मला सांगितलं पण काय हो काय सोडलं तुम्ही? क्रोध सोडला मी, क्रोध. बरं का, हे रागानेच सांगत असतो. असं 2-4 वेळा विचारलं, सांगितलं नाही एकदा क्रोध सोडला म्हणून, म्हणजे आता कळलं म्हणे मला. म्हणजे क्रोध सोडणं एवढं सोपं नसतं. म्हणून क्रोधावर आवर घालायला आम्हाला सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की राजेंद्र प्रसाद यांच्याकडे एक नोकर होता, अत्यंत प्रामाणिक. पूर्वी कशी मालक आणि नोकरांच्या पिढ्यानपिढ्या एका घरामध्ये राहत असत. बालपणीपासून यांचं पालनपोषण करणारा हा वृद्ध झालेला नोकर बरं का. आता लिखाणाची तयारी टेबलवर करून ठेवली आहे, दौत टाक वगैरे सगळं ठेवलेलं आहे. एवढ्यामध्ये वारा येतो आणि ती दौत उलटते आणि लिखाणावर ती शाई सांडते. तेव्हा त्यांना राग येतो आणि रागाच्या भरात त्या प्रामाणिक नोकराला हकलून दिलेले बरं. मग विचार करतात रात्रीच्या वेळेला एवढ्या पिढ्यानपिढ्या आपल्याकडे असलेला हा नोकर आणि क्षुल्लक शाई सांडली म्हणून मी त्यांना रागवलं आणि नोकरीवरून काढून टाकलं. मग पश्चात्ताप झालेला आहे आणि त्यांनी परत त्या नोकराला बोलवलं आहे आणि क्षमा मागितलेली आहे की माझ्या हातून चूक झाली, तुम्हाला मी कामावरून काढलं. तेव्हा राग हा आवर्ता आला पाहिजे. आणि म्हणून असे अनेक गोष्टी आहेत की राग येतो. पहिला जो आपण सूत्रश्लोक घेतला तो अध्यात्म रामायणातला आहे बरं का. चित्रकूटावर राम लक्ष्मण सीता होते. अजोळी भरत आणि शत्रुघ्न असल्यामुळे त्यांना माहिती नव्हतं आईनी वनवासाला पाठवलेले रामप्रभूंना. आता रामांना परत आणावं म्हणून ससैन्य असा हा भरत आलेला होता. झाडावरून लक्ष्मण पाहतोय, आता शेषाचाच अवतार, तो रागवणारच, त्याला क्रोध आलेला आहे. बघा राज्य घेऊनसुद्धा रामराया याचं समाधान नाही, हा परत युद्धाला आला आहे. तेव्हा राम म्हणाले शांत हो शांत हो. म्हणून क्रोधमूल तप हा मनस्ताप, हा क्रोधामुळे मनस्ताप होत असतो. आणि क्रोध संसार बंधनात, आपल्याला संसार बंधनामध्ये हा क्रोध अडकवत असतो. धर्मक्षय कर, हा क्रोध कसा आहे, धर्माचा क्षय करणार आहे. म्हणून तस्मात क्रोध परित्यज असं रामाने लक्ष्मणाला उपदेश केलेला आहे. आणि मग कळले भरत कसा होता, भरताचं रामावर किती प्रेम आहे हे सांगितलेलं आहे, दिसलेलं आहे ह्या लक्ष्मणाला. अशा तऱ्हेने अनेक गोष्टी आपल्याला इतिहासातल्या दिसतात, पुराणातल्या दिसतात. बघा
विश्वामित्र आणि वसिष्ठ यांचंसुद्धा आहे ना, सगळ्यांनी ब्रह्मर्षी म्हटलं आहे, पण वसिष्ठांनी म्हटलं नाही. म्हणून हा भला मोठा धोंडा घेऊन त्यांना त्यांच्यावर टाकावा म्हणून विश्वामित्र झाडामागे लपलेले होते. पण अरुंधतीजवळ या विश्वामित्रांचं कौतुक करताना वसिष्ठांचं पाहिलं आहे आणि मग ते गर्व परिहार त्यांचा झालेला आहे. त्यांना शरण गेलेले तेव्हा या ब्रह्मर्षी असं वसिष्ठांनी म्हटलेलं आहे. तेव्हा प्रत्येक अहंकाराने आपलं भांडण हे जीवनामध्ये असतं. मलाही काही विचारलं नाही, माझा सल्ला घेतला नाही, मला कोणी विचारत नाही, माझा अपमान करतात, मला न सांगता बाहेर जातात, आपल्याला सगळ्यांना अनुभव असतो. पण मला हा जो आहे तो अहंकार आहे. आजपर्यंत मी एवढं केलं, आजपर्यंत मी काटकसर केली वगैरे, पण आता जर काटकसरीची गरजच नाही आहे तर ह्या कशाला करतील. आमच्या सासूविवण्याच्या 8 आणे जास्त पडतात, नाही 4 आणे जास्त पडतात म्हणून मी शनिपाराच्या ऐवजी आप्पा वळवण चौकाला जाते. का तर तेवढे 8 आणे वाचतील. एवढं आपण करूच शकणार नाही काटकसर. आमच्या पिढीपर्यंत पुष्कळाने काटकसर केली आहे, पण आताच्या पिढीला काटकसर ही आवश्यकच वाटत नाही. मग आम्ही जर काटकसर ह्या नवीन पिढीने केली तर आम्हाला राग येतो की नाही. मग हा राग आवरायला पाहिजे. बघा, पूर्वीच्या काळी क्रोधामुळे तपाचा सुद्धा नाश व्हायचा. तपश्चर्येला बसलेले आणि गौतम ऋषींचं उदाहरण आहे की अहिल्याला आणि इंद्राला शाप दिलेला आहे. ती शरण गेल्यावर उशाप पण दिलेला आहे. पण आता क्रोधामुळे तपभंग झालेला आहे म्हणून परत तप करायला हिमालयात गौतम ऋषी गेलेले आहेत. सगळी ही आख्यानं आहेत बरं का. आणि अशा तऱ्हेने हा क्रोध आहे तो आवरायचा प्रयत्न करायचा आहे. मग रागावर नियंत्रण, आजकाल आपल्याला पोस्ट या मोबाईलवर मिळत असतात. रागावर नियंत्रण कसं करावं, पेपरामध्ये आपल्याला लेख दिसतात. पण ह्या क्रोधाचा इतका परिपाक झालेला आहे की आजकाल वर्तमानपत्र उघडलं की कोण कोणाचे खून करतं आहे, मनाविरुद्ध झालं की नुसतं भांडण सोडवायला गेलं ना तरीसुद्धा खून पाडलेले आज आपल्याला दिसतात. इतका क्रोधाचा परिपाक आजच्या काळामध्ये झालेला आहे. मग आता नियंत्रण करायचं आहे. हे शत्रू आपण म्हणतो, षड्रिपू असं म्हणतो, पण संतांनी मात्र याला मित्र करून घेतलेला आहे. बघा, काम नसेल तर माणूस जगू शकेल का. आवश्यक तेवढा काम नक्की हवा, क्रोध आवश्यक तेवढा नक्की हवा, अभिमान आवश्यक तेवढा नक्की असावा. म्हणतात ना की दुराभिमान नसावा पण स्वाभिमान जरूर असावा माणसाला, असं सांगितलेलं आहे. मग हे जे षड्रिपू आहेत त्यांना मित्र करायचं असेल तर काय करावं. एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे, काम असावा ईश्वर भजनी, काम असावा ईश्वर भजनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी, तीर्थ प्रसाद शेष ग्रहणी, लोभ पार असावा. काम असावा पण कशासाठी. ईश्वर भजनाचा काम असावा. क्रोध असावा, मग आमची इंद्रिय आमच्या ताब्यात का राहत नाही त्याचा क्रोध असावा. दुसऱ्यावर रागवण्यापेक्षा आपला इंद्रिय ताब्यात का राहत नाही याचा क्रोध यावा. आणि लोभ कशाचा असावा, पैशाचा नाही तर तीर्थप्रसाद शेष ग्रहणी. मग तीर्थ थोडं जरी मिळालं, प्रसाद थोडा जरी मिळाला तर तो लोभ नक्की असावा. तीर्थप्रसाद शेष ग्रहणी, लोभ अपार असावा असं साधूंनी संतांनी सांगितलेलं आहे. मग साधू संतांनी राग आवरला आहे की नाही हो, नक्कीच आवरलेला आहे. कसं नियंत्रण केलं आहे. एकनाथांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. तो यवन गोदा स्नानाला जाताना असं सांगतात 108 वेळा त्यांच्या अंगावर थुंकला. शेवटी त्याला पश्चाताप झाला की आपण एवढ्या वेळा थुंकलो तरी नाथ रागवत नाही आहेत. म्हणून तो शरण आला माडीवरून खाली येऊन आणि मला क्षमा करा असं म्हटलेलं आहे. नाथांना क्रोध यावा
म्हणून पैजा लागत असत. एक गरीब ब्राह्मण, मुंजीला त्याला पैसे हवे ते. गाव म्हटलं की कुचरोटा असतोच. जाते म्हटल्यानंतर त्यांनी बोलवलं, तुला पैसे कोण देतील सांगू? नाथांच्या घरी जा, फक्त एक अट आहे, त्यांना क्रोध आणून दाखव. बिचारा गेला. गेल्यानंतर पहिल्यांदा वाहना न काढताच नाथ त्यावेळेला पूजा करत होते आणि तसाच वाहनासकट तो देवघरात शिरला. नाथ अदबीने उभे राहिलेत. अहो, एवढी का माझ्या भेटीची तुम्हाला आतुरता होती की तुम्ही वाहना काढायच्या विसरलात? म्हणजे आहे त्या परिस्थितीचा हल्ली आपण म्हणतो सकारात्मक विचार करा, असं आपण म्हणतो. तसं नाथांनी सांगितलं आहे की आपण वाहना काढायच्या विसरलात का? परत काढून या बरं. इतकं गोड शब्दात त्यांनी सांगितलं. झालं, ही पैस तर नाही लागली, नाथांना क्रोध आला नाही. मग आता जेवायच्या वेळेला गिरजाबाई वाढत होत्या. जेवढे नाथ तयारीचे तेवढ्याच, म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ म्हणतात आणि शांती सरिता या गिरिजाबाई म्हणतात बरं का. अशाच त्या पंगत वाढत होत्या आणि टुणकन उडी मारून त्यांच्या पाठीवर हा ब्राह्मण बसला. तेव्हा नाथ म्हणतात, गिरिजाबाई, लेकरू लहान आहे बरं, लेकरू लहान आहे, रागवू नका. तर त्याही तेवढ्याच तयारीचे. त्या म्हणतात, हरीला म्हणजे त्यांच्या मुलाला पाठीवर घेऊन मला वाढायची सवय आहे. म्हणजे किती शांती या लोकांनी जिंकलेली आहे बघा. असा क्रोधावर विजय त्यांनी मिळवलेला होता. समर्थांच्या जीवनातलं सुद्धा एक असं उदाहरण आहे की चिलाजी जाधव, हुरडा चरित्र आपण लावतो. दत्ताजी नावाचा सेवक आणि 5 कणसं माझ्या गुरूंना हवीत म्हणून तो शेतात तोडायला गेला आणि ती अगदी पाहून चिलाजीला वाटलं आपल्या शेतातली ही कणसं त्यांनी चोरलेली आहेत, म्हणून तो अगदी म्हणतात ना की ओलं ताट ज्वारीचं ते घेऊन आलं आणि समर्थांना चोप दिलेला आहे. पण समर्थ काही बोलले का हो? ते म्हणले नाही. आता उलट त्याच्यावर शिक्षा करायच्या ऐवजी उपकारच केलेला आहे. तो जो मळा होता तो त्याला दान केला आणि तोच राममळा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. आणि चिदाजीला शिवरायांच्या सैनिकामध्ये भरती करून घेतलेला आहे. अचाट अशी शिक्षा ही यांनी केलेली आहे समर्थांनी. त्याच्यानंतर गजानन महाराजांचं उदाहरणसुद्धा आपल्याला माहिती आहे. ती पाटलाची पोरं ऊस घेऊन आले आणि मोळी बांधून आणली होती आणि सांगितलं, ते कसे आपल्याला गजानन महाराज माहीत आहेत बारीकसे, त्यांना सांगितलं आहे ह्या मोळीचा रस काढून दाखवा, ह्या ऊसांचा रस काढून दाखवा. आता गजानन महाराजांनी सबंध मोळीचाच रस काढला. इतकी शक्ती त्यांच्यामध्ये होती आणि केवळ 42 चाळे म्हणून त्यांना सोडून दिले, कारण पुढे त्यांच्यावर गजानन महाराजांची कृपा झालेली आहे. अशी अनेक उदाहरणं संतांची. दक्षिणेत वल्लुवर म्हणून ते तर विणकरी होते, सुंदर सुंदर वस्त्र विणायचे. आणि असाच एक श्रीमंताचा सावकाराचा मुलगा आला आणि दुकानात विचारलं, ह्या वस्त्राची काय किंमत आहे? तेव्हा त्यांनी सांगितली किंमत काय असेल, 5-10 रुपये ती. मग अर्धे भाग केले की त्यांना राग यावा म्हणून. मग ह्याची किती? आणखी भाग केली. अगदी चिंध्या म्हणजे रिबीने एवढ्या चिंध्या केल्या तरीसुद्धा वल्लूवर रागवले नाहीत. तेव्हा संतांनी हा क्रोध जिंकलेला आहे असं आपल्याला दिसून येतं बघा. म्हणून संतांसारखं होण्याचा, संतांचा उपदेश सांभाळायचा, तो आचरणात आणायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला तो बोध केलेला आहे. म्हणून क्रोधाच्या आहारी जायचं नाही आहे, त्याच्यावर संयम मिळवायचा आहे आणि आपल्याला नरकाच्या द्वाराकडे जायचं नाही आहे. क्रोधावर संयम, नियंत्रण घालायचं आहे. म्हणून आपण म्हणतो ना, राग आला की 10 आकडे मोजावेत, म्हणजे थोडं स्थिर व्हावं. तो माणूस का रागवला असेल त्याचा विचार करावा, त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करावा असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या वागण्याची काय बरं अशी गरज होती म्हणून तो असा वागला असेल, म्हणजेच सकारात्मक विचार आपण करायचा आहे असं सांगितलेलं आहे. हे रागावर नियंत्रण हे आपल्याला करायला सांगितलेलं आहे. हे नियंत्रण करणं खूप कठीण आहे. हा क्रोध
हा राग आपल्या नसानसांमध्ये भरलेला आहे बघा. म्हणून आपल्याला महाराज सांगतायत की कोणाचे मन कधी न दुखवावे. कोणी कसं वागलं तरी कोणाचंही मन हे आपण दुखवू नये असं सांगितलेलं आहे. समोरच्या म्हणजे चराचरात भगवंत भरून राहिलेला आहे हे तत्त्व आपण अंगी बाणायचं आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे आपण जर वागलो तर नक्कीच आपल्याला रागावर नियंत्रण घेता येईल. आमच्या पुष्पलताबाई रानडे ह्या कीर्तनकार होत्या आणि एकदा असा माईक बिघडला बरं का. बिघडला म्हटल्यावर त्या इतका रागवल्या. आता त्या लाईटच्या ह्याच्यावर काहीतरी बिघाड झाला असेल असा जोरात त्यांनी ढकलून दिला. हा क्रोध बरोबर आहे का? किंवा अष्टभुजेला त्यांना कीर्तन पण हवं असायचं आणि भजन पण हवं असायचं. दोन्ही कार्यक्रम. आता प्रत्येकाला जर भगवतीची सेवा करावीशी वाटली तर माझे 2 हक्काचे कार्यक्रम मला पाहिजेच असा त्यांचा शिरस्ता होता. हे पण बरोबर नाही. जशी आपल्या भाग्यामध्ये संधी असेल तशी आपल्याला सेवा आपोआप मिळत असते हा विचार करावा. आणि म्हणून रागावर हे नियंत्रण घालावं. आपल्या घरी पंक्तीला कोणी आलं तर तो आलेला अतिथी देवो भव असं म्हणून त्याला हे वाढावं. त्याला विनमुख पाठवू नये. दत्तप्रभूंचा जन्म आहे ते तर विवेक वैराग्याचं प्रतीक आहे. संचारी दैवत आहे असं आपण पाहतो. संतांनी जसा क्रोध जिंकला तसाच देवादिकांना तो क्रोध आवरता आलेला नाही. कारण त्यांना दैत्यांचं निर्दालन करायचं होतं. आणि म्हणून कित्येक जणं शिवशंकर काय ब्रह्मदेव काय त्यांनी शापवाणी कित्येक जणांना दिलेली आहे क्रोधाच्या भरात. पण संतांनीच फक्त हा क्रोध आवरलेला आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून संतांचा उपदेश हा आपण आचरायचा आहे. असं हे सगळं करत असतानाच आपल्याला मनाला शुद्धी येईल. शुद्ध मना धरावी लक्षणे असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग हा क्रोध आपल्या ताब्यात राहावा म्हणून मनशांतीसाठी चित्तशुद्धीसाठी अखंड नाम हे आपण घ्यावं. महाराजांनी कलियुगातला हा सुंदर उपाय आपल्याला सांगितलेला आहे. जसं वस्त्र धुताना त्यातला मळ निघून जातो तसं आपल्याला नामस्मरण घेतल्यावर म्हणून मनरूपी वस्त्राला नामरूपी साबण लावा असं महाराजांनी सांगितलं आहे की ते मन आपोआप शुद्ध होणार आहे. आणि मग यासाठी रामाची भक्ती सांगितली आहे. माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुचा रामापाशी अनन्य वागावे. देवाशी नातं जोडावं असं आपल्याला सांगितलेलं आहे. नातं असलं ना की जवळीक निर्माण होते, द्वैत संपतं. आणि म्हणून या रामाला सखा म्हटलेलं आहे. एका पद्यामध्ये म्हटलेलं आहे राम सखा माझा राम सखा राम सखा राम सखा राम सखा माझा राम सखा राम सखा नित्य त्याते हृदयी ध्यान नित्य त्याते हृदयी ध्यान माझा राम सखा माझा राम सखा माझा. घेता त्याच्या पावन नामा घेता त्याच्या पावन नामा नकळे त्याचा पणा महिमा नकळे त्याचा पणा महिमा. दास सांगे नित्य गान
दास सांगे नित्य गा माझा राम सखा माझा. नाम घेता हे रघुवीर, नाम घेता नाम घेता हे रघुवीर, दुःखे अवघी पळती दूर, दुःखे अवघी पळती दूर. बघत रहावे कौतुका, बघत रहावे कौतुका माझा राम सखा माझा राम सखा माझा राम सखा कवी सांगतात रामसखा माझा रामसखा. सख्य भक्ती आपल्याला माहिती आहे दोन्ही समान पातळीवर असतात. आणि असा सखा कोण झाला? अर्जुन सखा झाला आहे, नंतर सुदामा हा सखा झालेला आहे. तसा आपण सुद्धा रामाला सखा मानला ना तर रामसुद्धा आपल्याला सख्याप्रमाणे वागवेल. नित्य त्याते हृदयी ध्या असं सांगितलेलं आहे. त्याचं ध्यान अखंड मनामध्ये धरा. नाम घेता हे रघुवीर, हे आमच्या आईने गाणं केलं बरं का. नाम घेता हे रघुवीर, दुःखे अवघी पळती दूर, बघत राहावे कौतुका. म्हणजे उपभोगांनी आपण खचून न जाता ते कौतुकाने बघा असं सांगितलेलं आहे. घेता त्याच्या पावन नामा, नकळे आपला त्यांचा महिमा, दास सांगे नित्य गा माझा राम सखा म्हणून रामाला सखा मानावं. आणि त्याचं अखंड हे भजन पूजन कीर्तन श्रवण जे आपल्याला नवविधा भक्ती सांगितलेली आहे ती आपण त्यानुसार करायची आहे. आणि असं हे रामनाम अखंड घ्यावं, कारण आपण रोज देवाला प्रार्थना करावी. श्रीराम जय राम वाचे वधू दे, श्रीराम जय राम वाचे वधू दे, श्रीराम जय राम करणी पडू दे, श्रीराम जय राम नेत्री दिसू दे, श्रीराम जय राम चित्ती वसू दे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे आपल्याला तुकारामांनी सांगितलं ना, घेई घेई माझे वाचे. सगळ्या इंद्रियांना लावलं की नाही पांडुरंगाच्या नामाला, तसं श्रीराम जय राम वाचे वधू दे. अखंड जप उच्चरवाणी केला, नामाचा गजर केला तर हवाच आहे, पण मनात जरी केला तरीसुद्धा आत्मशुद्धी ही आपली होत असते, चित्तशुद्धी होत असते. म्हणून श्रीराम जय राम नेत्री दिसू दे, श्रीराम जय राम चित्ती वसू दे. सांगू का आपल्याला, आपण श्रीराम जय राम नुसतं म्हणतो, पण तो जो मंत्र आपण वाचला मनामध्ये ती अक्षरं डोळ्यापुढे आली पाहिजेत बरं का. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. कित्येक वेळेला गप्पा मारत सुद्धा टी व्ही पाहत सुद्धा आम्ही जप करतो ना. म्हणजे मी स्वतः त्यातच आहे. सिरियल पाहता असू दे एकीकडे आपण जप करू, पण असा नको आहे. ते अक्षर ब्रह्म आहे, ते आपल्या डोळ्यापुढे सरलं पाहिजे. अखंड तेच अक्षर ब्रह्म चराचरात आपल्याला दिसावं म्हणून ते सतत पाहायचं आहे, तसा जप करायचं आहे. आणि म्हणून असं सांगतात की जिव्हा आणि तोंड असं न हलवता जर जप केला
तर अंतरंगामध्ये आपल्याला ते जास्त पटतं, अंतरंगात डोकावलं जातं, असं होतं. म्हणून आमचा एक मित्र शाळेतला एक ग्रुप आहे आमचा झालेला, तो म्हणतो धावावं, चालण्यापेक्षा धावावं बरं का. चालण्यामध्ये मनामध्ये सारखे विचार असतात. बरोबर सखी असतेच, तिच्याशी घरातल्या गप्पा मारल्या जातात, कट्ट्यावरच्या गप्पा असतात. घरात काही काम नसतं, मुलगा कामावर जाईपर्यंत आपण बाहेर असतो. पण असं नाही करायचं. तर हा चित्तामध्ये सतत हाच विषय पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, असं आपलं झालं पाहिजे. अखंड आपण त्यांचं नाम घेतलं पाहिजे. आणि म्हणून श्रीराम जय राम हा मंत्र फार श्रेष्ठ आहे बरं का. एका पद्यामध्ये सांगितलं आहे, नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, नाम मंत्र नाही खोल, नाम घेता न लगे मोल, नाम घेता, नाम घेता न लगे मोल, दोची अक्षरांचे काम, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे नाम राम, उच्चारावे राम राम, नाम न लगे मोल, नाम घेता न लगे मोल. नाम घ्यायला काही मोल लागतं का हो? नाही लागत. नाम घेता न लगे मोल, नाममंत्र नाही फोल म्हणजे फुकट जाणारा नाही, किंवा नाममंत्र नाही खोल असं पण म्हटलेलं जातं आहे. विठुरायाचा आपल्याला मूर्ती पाहिजे, तो कटेवर घेऊन हात असा उभा आहे आणि भक्तांना सांगतो आहे, हा भवसागर काही खोल नाही बरं का, कमरेएवढाच आहे, तुम्ही सहज माझ्यापर्यंत येऊन जाल. म्हणजे खोल नाही आहे, हा मंत्र आहे. मंत्र याचा अर्थ काय? मननात त्रायते इति मंत्र. हा जो मनन केल्याने आपलं रक्षण करतो त्याला मंत्र असं म्हटले जातं. मग अनेक अक्षरी मंत्र आहेत. आपला श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र आहे. आमची भावजय आपल्याला माहिती आहे, 2-4 वर्ष रामनाम 13 तास, 13 अक्षरी मंत्र म्हणून 13 तास हे रामनाम गिरते आपल्याला माहिती आहे. आपण सगळी मंडळी येतात इथे. पण याहीपेक्षा माझे वडील 25 वर्ष 24 तास रामनाम घ्यायचे. सगळी भजनी मंडळी ठाण्यातली सगळी यायची आणि संगीत रामनाम बरं का. त्यामुळे विविध रागांमध्ये ती धून वाजवायची आणि अक्षरशः एवढी गर्दी होते. आपण पाहतो की एकदा पुरुषांचा फेर, एकदा स्त्रियांचा फेर, आणि नाचता येतं. संगीत नृत्य कला सगळ्या तिथे प्रगट होत असतात आणि भावपूर्ण अशी त्या दिवशी महाराजांच्या फोटोला आणखीनच तेज येतं पहा. म्हणजे उपासनेचं तेज आपण करतो हे महाराजांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतं, उपास्य दैवतावर दिसतं. असा हा रामनामाचा महिमा आहे. आणि म्हणून ते महाराज सांगतात की सतत आपण रामनाम घ्यावं, या षड्विकारांवर आपण नियंत्रण करावं, मनामध्ये विवेक वैराग्य विश्वास हा ठेवावा, परमेश्वरावर सद्गुरूंवर विश्वास ठेवावा, असं आपल्याला मूळ अभंगामध्ये महाराज सांगतात, समर्थ सांगतात. नाही साधं काम क्रोध आवरावे मद मत्सर, काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे, काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे. काम क्रोध आवरावे मद
मत्सर असं असं मी दिसेल तिकडे असं सांडोनी कुलक्षणे शुद्ध धरावी लक्षणे सांडोनी कुलक्षणे शुद्ध धरावी लक्षणे काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे मोह लोभासी लुटावे निपणाचे आटोपावे मोह लोभासी लुटावे लोभासी लुटावे मी पणाचे आटोपावे काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे विवेक वैराग्य विश्वास धरणे म्हणे रामदास विवेक वैराग्य विश्वास धरणे म्हणे रामदास काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे मद मत्सर वारावे मद मत्सर वारावे तदानी दानी तोम तननन दे रे ना तदानी दानी तोम तननन दे रे ना तदानी दानी तोम तननन दे रे ना तन दे रे ना उदानी दानी तदानी तोम तननन दे रे ना तदानी दा तोम तननन दे रे ना तदानी दानी 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 तोम तननन दे रे ना तदानी दा उदानी दानी तदानी तुम तननन उदानी दानी तदानी तोम तननन उदानी दानी तदानी तोम तननन तनोम तोम तनन तादिर दिर तनन तादिर दिर तनन दे रे दे रे दे रे तन दे रे दे रे दे रे दे रे ना दिर 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 तुम दिर 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 धा दिन दिर कट तक नक दे ताकडांदा किडधांदा कत्तिंदा कडांदा तदा तदानी दा तोम तननन दे रे नाथ तदानी दानी तोम तननन दे रे ना तननी तन दे रे ना उदानी दानी तदानी तोम तननन दे रे ना तदानी दानी तोम तदानी दानी तोम तदानी दानी तोम येत आहे ना तू पाणी पाणी नाही पाणी येतं आईकडे बसते मी जरा 2 मिनटं बसते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात्
तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान. आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी. झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली. रत्नांची आरास साज मखमली. त्यावर सुगंधी फुले गोडोली. त्यावर सुगंधी फुले गोडोली. फुले गोडोली. त्यावर सुगंधी फुले गोडोली. झुळूक कोवळी चंदना सरखी. झुळूक कोवळी चंदना सरखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. सात जन्मांची जाहली पुण्याई. सात जन्मांची जाहली पुण्याई. घडून जाहलो पालखीचे भोई. म्हणून जाहलो पालखीचे भोई. म्हणून जाहलो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती शांत माया मूर्ती पहाटे सारखी. शांत माया मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. वाट वळणाची वाट वळणाची वाट वळणाची. जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट वळणाची दिसाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट वळणाची आ आ
वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी दिसते समोर नरसोबाची वाडी रियात गंगा जाहली बोलकी डोळियात गंगा जाहली बोलकी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. छान माहिती. भजन घेऊया. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा करूया घोष नामाचा समर्थ चरणाचा करूया घोष नामाचा सद्गुरु 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 समर्थ चरणाचा सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. पूर्वरंगामध्ये आपण कामक्रोधादी हे शत्रू आहेत त्यांना मित्र करून घ्या असं पाहिलं. संतांनी त्यांना मित्र करून घेतलं आहे तसं आपण आचरण करायचं आहे. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला एक आपण प्रसंग पाहणार आहोत. इंदुरनगरी राहत होते इंदुरनगरी राहत होते इनामदार थोर हो इनामदार थोर इंदुरनगरी राहत होते इनामदार थोर इनामदार थोर वृत्ती ज्यांची सात्विक होती वृत्ती ज्यांची सात्विक होती वृत्ती त्यांची सात्विक होती वृत्ती त्यांची सात्विक होती
मन तेही दिलदार हो, मन तेही दिलदार. इंदुरनगरी राहत होते इनामदार थोर, वृत्ती ज्यांची सात्विक होती मन तेही दिलदार. गावाबाहेरच्या मंदिरामध्ये यावं, रोजचा त्यांचा परिपाठ होता. सकाळी उठावं, रामरायाची पूजा अर्चा करावी आणि रामरायांचं देऊळ लांब होतं, तिथे रोज संध्याकाळच्या वेळेला फिरत फिरत जावं, रामरायाचं दर्शन घ्यावं, रामरायाची प्रार्थना करावी. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करशी, तू तात मी बालक. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यावं. थोडा वेळ तिथे जवळ बाग होती त्यांची, तिथे जाऊन बसावं, रामनाम अखंड घ्यावं. त्यांची सात्विक वृत्ती होती, सद्गुण त्यांच्याजवळ वास करत होते. असे हे दिलदार स्वभावाचे असणारे हे इनामदार प्रसिद्ध होते. आणि सतत आपल्याला संत संगती घडावी असं त्यांना वाटायचं. असं नित्यक्रम त्यांचा चाललेला होता. संत संगती सदा मिळावी, संत संगती सदा मिळावी, ऐसा हो मनी ओढा. संत संगती सदा मिळावी, ऐसा मनी हो ओढा. संसारी ती साथ नवती, संसारी ती साथ नवती, विजोड होता जोडा, विजोड होता जोडा. बघा, विजोड जोडपी हे जगताचं वैशिष्ट्य आहे. एकदा कैलासामधनं निघालेत शंकर पार्वती, भूलोकाचं निरीक्षण करतायत आणि पार्वती विचारते, का हो असे विजोड जोड्या का जगामध्ये आहेत? तेव्हा ते म्हणतात, विजोड आहेत म्हणूनच चाललं आहे संतुलन बरोबर. सांगा, दोघं जर उधळे असतील तर तो प्रपंच धड होईल का? एक त्याचं नियंत्रण करणारी लागतेच ना. एकाला संगीताची ओढ आहे, संगीताची आवड आहे, आणि पत्नी म्हणजे आहा संगीत शत्रू. असं चाललेलं अनेक असं आहे. एक दिसाला सुंदर आहे, एक दिसाला बेताचं आहे, असं आपल्याला दिसतं. पूर्वीच्या काळी तर लवकर लग्न होत असत. आमच्या शेजारीच एक डॉक्टर होते, ते बुटके, आणि 8व्या वर्षी लग्न झाल्यावर त्यांची बायको उंच उंच, म्हणजे लवकर लग्न झाल्यामुळे विजोड होता जोडा. असं ते विजोड जोड्या आहेत म्हणूनच जगाचं संतुलन चाललं आहे असं दिसतं. हे अतिशय दिलदार वृत्तीचे संत संगत मिळावी. तेवढीच ही जी जिजीबाई नावाची त्यांची पत्नी होती, तिचा साधू संतांवर अजिबात विश्वास नव्हता. आणि म्हणून खाष्टाची होती भार्या, खाष्टाची होती भार्या, खाष्टाची होती भार्या. कशी होती? खाष्ट होती बरं का. नाम तिचे हो असे जिजीबाई, धाकतीचा सकलांशी, अहो धाकतीचा सकलांशी,
साधूवर विश्वास मुळी नाही. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम. खाष्टची होती भार्या, नाम तिचे असे जिजीबाई. धाक तिचा सकलांशी, साधूवर विश्वास मुळी नाही. बिजोड जोडपं. इतकी खाष्ट होती, कडक स्वभावाची होती, अद्वा तद्वा नोकर चाकरांना बोलवायची. धाक तिचा सकलांशी. एवढंच काय, घरातली मंडळी, स्वतः इनामदार साहेबसुद्धा तिच्यापुढे वचकून असत, घाबरून असत. आणि असं त्यांचा संसार चाललेला होता. एका कवीनी म्हटलं आहे, ज्या घरी बल असे वनितेचे, ज्या घरी बल असे वनितेचे, तिचे तिच मग तिथे पुरुषाचे. डोंगरी तप करून निरहावे, त्या गृहा प्रत कधी नच जावे. एक कवी म्हणतात की सगळेजण ज्या घरामध्ये बल असतं स्त्रीचं आणि सगळे तिच्या नियमांखाली वागत असतात बघा, त्या गृहा कधी न जावे असं सांगितलेलं आहे. एक वेळ डोंगरावर जाऊन तप करावं, पण त्या घरात कधी जाऊ नये. तसंच होतं, सगळ्यांना धाक होता बरं का. आणि असं चाललेलं असताना हल्ली तर काय टी शर्टवर काय काय वाक्य लिहून घेतात की नाही, तसं आमच्या मुलाचं एक टी शर्ट आहे बरं का. त्याच्यावर काय छापलं आहे, हिला विचारून सांगतो. प्रसादचा टी शर्ट आहे आमच्या. त्याच्यावर लिहिलं आहे, अरे काय हे लिहिलं आहेस तू, हिला विचारून सांगतोस, म्हणजे तुला काही निर्णयशक्ती आहे की नाही, असं मला विचारायची वेळ येते शेवटी. असो तर असं चाललेलं आहे. आणि म्हणून आता हे सांगतायत की आपल्या जवळच्या बागेजवळच्या राम मंदिरामध्ये साधू आलेले आहेत आणि ते ओहरीवर बसलेले आहेत. तर आपण त्यांना घरी आणायचं का? नाही, माझा साधू संतांवर अजिबात विश्वास नाही. हवं असेल तर आपल्या बागेत त्यांचा मुक्काम करा. म्हणून बागेमध्ये यावं असं हे इनामदार साहेब आपल्या महाराजांना सांगतायत. मध्यम यावे यावे सदया सदना, यावे यावे सदया सदना, सदया यावे यावे सदया. विनंती करीतो पडतो मी पाया, विनंती करीतो पडतो मी पाया. यावे यावे सदया सदना, यावे यावे सदया. येताची आपण धन्याची जीवन, येताची आपण धन्याची जीवन. घेताची दर्शन कृतार्थ जीवन, घेताची दर्शन कृतार्थ जीवन. जीवन वाहिन मी पाया, कृतार्थ जीवन वाहिन मी पाया. यावे यावे सदया सदना, यावे यावे सदया. बाग निवांत आहे सुंदर, बाग निवांत आहे सुंदर. करी साधना येथ
निरंतर करी येथ निरंतर करी साधना येथ निरंतर येईन मी तेथे राम नाम गाया येईन मी तेथे राम नाम गाया यावे यावे सदना सदया राम नाम घ्या राम नाम घ्यावे राम नाम गावे राम नाम घ्यावे राम रूप पहावे त्यात रमावे राम रूप पहावे त्यात रमावे स्थान व्हावे विश्रांती घ्याया स्थान व्हावे विश्रांती घ्याया यावे यावे सदना सदया यावे यावे सदना सदया यावे यावे सदना विनंती करीतो पडती मी पाया घरी नेण्याची सोय नाही मग आपलीच बाग आहे तिथे आपण मुक्काम करावा साधना निरंतर करावी असं सांगितलं आहे. मी रोज तुमचं दर्शन घ्यायला येईन. आपली बाग निवांत आहे सुंदर आहे तेव्हा तिथे तुमची साधना निरंतर करा. मीही तिथे रोज येईन तुमचं दर्शन घेईन. आपलं दर्शन घेतल्यानंतर माझं जीवन कृतार्थ होईल असं ते सांगतायत महाराजांना. महाराजांनी ते मान्य केलं आहे आणि महाराज आलेत आता बागेमध्ये राहायला. छोटीशी राहुटी बांधली आहे आणि महाराजांना तिथे निवासस्थान दिलेलं आहे. घरी आनंदात आलेत. आता बागेत महाराज उतरलेले होते. घरी आल्यावर सांगतायत अगं आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत बागेमध्ये साधू संत आलेले आहेत तेव्हा त्यांना काहीतरी खायची प्यायची व्यवस्था कर डबा दे असं सांगितलं आहे. पण आता ही कसली हिचा मुळीच यांच्यावर विश्वास नाही. साधू संतांवर अजिबात विश्वास नाही आणि म्हणून ती म्हणते मी डबा देईन पण मी त्यांची परीक्षा घेईन. आता हिला कोणी अधिकार दिला आहे का? पण साधू संतांची परीक्षा घेईन असं म्हणते. आता यांनी कपाळाला हात लावले जाऊ दे त्यांना डबा तरी देते ना. काय देते हे त्यांना माहिती नव्हतं बरं का. आणि म्हणून डबा द्यायला तयार झालेली आहे. आता ह्यांची परीक्षा घ्यायची म्हणजे काय करावं बरं पदार्थ विचार करते असं आहे. सात्विक जो माणूस असतो त्याला विचार करायला युक्त्याप्रयुक्त करायला वेळ लागत नाही. आजकाल आपण प्रत्येक सिरियलमध्ये पाहतो प्लॅन करतात हो की नाही. दुष्ट व्यक्ती प्लॅन करतात आणि सगळे ते निष्फळ ठरतात असं आपल्याला दिसतं. आता ही प्लॅन करते काय करावं बरं महाराजांना काय बरं द्यावं म्हणून तिने काय केलं आहे काय लाल तिखटाचे लाडू सहा केले लाल तिखटाचे लाडू सहा केले साधू पुढती आणून ठेविले लाल तिखटाचे मोठे मोठे लाडू केलेले तो डबा भरलाय आणि तो डब्यात घेऊन हे लाल तिखटाचे 6 लाडू या जिजीबाईंनी आणलेले. लाल तिखटाचे लाडू 6 केले साधू पुढती आणून ठेविले तुम्हासाठी आणले खास जाण हे वदती हे लहरी छान मधु म्हणती फार छान फरक छान फार छान. मोठ्या डब्यामध्ये टिफिनच्या डब्यामध्ये 6 लाडू मोठेले आणलेले तिखटाचे
त्याच्यात काहीही मिसळलेले, नुसते लाल तिखटाचे. आणि ते लाडू आणलेत आणि महाराजांच्या पुढे आणून ठेवलेत. महाराजांनी ते आनंदाने खाल्ले बरं का. त्यांना काही कळलं नसेल का, पण रागावर नियंत्रण आहे. हे भक्ताचे आपल्या बालिश चाळेत असं समजून त्यांनी एक एक लाडू हा खाल्लेला आहे. हाय नाही का हुश नाही. बघा, जेवताना आपल्या दाताखाली लवंगी मिरचीचा आली एक तुकडा तरी हाय हुश होतं. लगेच लोणी खाऊ का, तूप खाऊ का, साखर खाऊ का, गूळ खाऊ, असं आमची अवस्था होते. आणि महाराजांनी एवढे 6 लाडू खाल्लेले आहेत. हाय नाही का होई नाही. तिला मोठं आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, असते एखाद्याला तिखट खायची सवय, असं म्हणते आणि घरी येते. आता उद्या काय बरं न्यावा, उद्या डबा काय बरं न्यावा असं विचार करते. ओसरीमध्ये त्यांच्या नोकरांनी थंडी असल्यामुळे रसरसलेली अशी कोळशाची शेगडी आणून ठेवलेली होती. बाजेवर ती पडलेली होती आडवी. आणि मनामध्ये भयंकर कल्पना आलेली आहे की हा खाऊ चांगला आहे बरं का, हा खाऊ साधूंची परीक्षा घ्यायला चांगला आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी सगळं साहित्य घेतलेलं आहे. तवा आपलं परात घेतली आहे, चिमटा घेतला आहे, त्याच्यानंतर लाकूड फाटा घेतला आहे, चूल पेटवलेली आहे. आणि तिथे ती पेटलेली असतानाच लाल लाल निखारे झालेले आहेत. आणि तोपर्यंत ते निखारे प्रज्वलित होईपर्यंत महाराजांची ही आघळपघळ गप्पा मारते. आघळपघळ या गप्पा मारते. आणि निखारे लाल लाल झाल्यानंतर ते तिने परातीत घेतलेले चिमट्याने काढून आणि ती परात आता महाराजांच्या पुढे ठेवलेली आहे. निखारे लाल लाल करून, निखारे लाल लाल करून, साधू पुढती आणिले जाण, एक एक वदनी टाकून, एक एक वदनी टाकून, म्हणती वदती फार छान बाई. लाल लाल निखारे केलेत, परातीत काढून घेतलेत. आणि आता ती फडक्यानी, स्वतः मात्र फडक्यानी ती परात उचलते आणि साधूंपुढे या ठेवलेले आहे. आता महाराजांना कळलं नाही काय निखारे आहेत, पण तरीसुद्धा रागावर नियंत्रण. रागावलेलं नाही आहेत. संत मंडळी अशीच असतात, रागावर नियंत्रण असतं, ते रागावलेलं नाही आहे. साधू संतांची कृपा ही भक्तावर होत असते. त्यांनी जाणलेलं ही पुढे आपली भक्त होणार आहे. आणि म्हणून एक एक वदनी टाकून म्हणती वदती फार छान बाई, आणखी असले तर दे, असं महाराज म्हणतायत. आता मात्र ही घाबरली, हा खरा साधू दिसतोय बरं का. आणि म्हणून तिला हा जर कोपला, ह्याने जर मला शाप दिला, शापून भस्म केलं, तर त्यापेक्षा आपण त्यांना शरण गेलेलं बरं. आणि म्हणून कंप सुटला भ्याली भारी, घरमाने ती न्हाली. कंप सुटला भ्याली भारी, घरमाने ती न्हाली. लज्जित झाली अंतरी भारी, लज्जित झाली अंतरी भारी. पायावरती पडली, पायावरती पडली. आता हे साधू जर कोपले तर आपल्याला शाप देऊन भस्म करून टाकतील. हे खरे साधू दिसत आहेत, आपल्याला समजलं नाही. मग एकच उपाय, त्यांना आता शरण जाणं. कंप सुटलाय, घामानी न्हायलेली आहे, मनामध्ये लज्जित झालेली आहे. आणि आता एकच उपाय, पायावरती पडली, अनन्य शरण गेलेली आहे. महाराज म्हणतात, माझा तुला आशीर्वाद आहे. बघा, इतकी परीक्षा घेतली तरी महाराज शांत होते. आणि तिची परीक्षा घेऊन झाल्यावर ते म्हणतात, बाई, अशी अघोरी परीक्षा कोणाची घेऊन आपल्याला पारख नाही ना, मग अशी परीक्षा घ्यायला जाऊ नाही. साधू संतांवर विश्वास ठेवावा, ते खरे असतात हे जाणावं, त्यांच्यावर विश्वास ठेवावा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता असावी, त्यांना शरण जावं.
आणि परत असलं काही तुम्ही करू नका असं जिजीबाईंना उपदेश केलेला आहे. आणि ही जिजीबाई पुढे महाराजांची शिष्या झालेली आहे, उत्तम शिष्या झालेली आहे. महाराज ज्या वेळेला इंदूरला जात तेव्हा या जिजीबाईकडे उतरत असत, महिनासुद्धा मुक्काम करत असत. इतकी लाडकी भक्त ही त्यांची झालेली आहे. पण अशी अघोरी परीक्षा कोणाची घेऊ नये असं यांनी महाराजांनी तिला सांगितलेलं आहे. आपण विश्वास ठेवावा आणि विश्वास नाही ठेवला तर अविश्वास तरी दाखवू नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग कामक्रोधाला आवरलेलं आहे महाराजांनी आपल्याला या चरित्रातल्या प्रसंगावरून कळतं. आपल्यालाही ते समर्थ मूळ पद्यामध्ये सांगतात की कामक्रोध आवरावे, मद मत्सर वारावे, सांडोनिया कुलक्षणे, शुद्ध धरावी लक्षणे, मोह लोभासी लुटावे, मी पणासी आटोपावे. हे षड्रिपूंवर आम्ही खरं म्हणजे ताई 6 दिवस बोलतो बरं का. प्रत्येक शत्रूवर आम्ही 6 दिवस बोलतो बहिणी. तेव्हा आज आपण फक्त क्रोध हा विकार घेतला, कामावरचा आहे, लोभावरचा आहे, असे सगळ्यावरचे आम्ही आख्यानं बसवले, अभ्यास केलेला आहे. कधी योग येईल तेव्हा आपण प्रत्येक वेळा वेगळा घेऊया. तेव्हा आपण सुद्धा समर्थांचा उपदेश अंगी बाणवावा, रागावर नियंत्रण मिळवावं, हेच आपल्या मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतायत. सांगायचं कारण ह्या आख्यानाची गाणीसुद्धा माझ्या आईने केलेली आहेत. अत्यंत सुंदर चाली तिच्याच आहेत, आम्ही फक्त उचललेत आणि म्हटलेत. काम क्रोध आवरावे, काम क्रोध आवरावे, मद मत्सर वारावे, मद मत्सर वारावे, काम क्रोध आवरावे, काम क्रोध आवरावे, मद मत्सर वारावे, मद मत्सर वारावे, सांडोनिया कुलक्षणे, सांडोनिया कुलक्षणे, शुद्ध धरावी लक्षणे, शुद्ध धरावी लक्षणे, काम क्रोध आवरावे, काम क्रोध आवरावे, मद मत्सर वारावे, विवेक वैराग्य विश्वास, विवेक वैराग्य विश्वास, धरणे म्हणे रामदास, धरणे म्हणे रामदास, काम क्रोध आवरावे, काम क्रोध आवरावे, मद मत्सर वारावे, मद मत्सर वारावे, मद मत्सर वारावे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया. आज मला ही संधी इथल्या उपासना केंद्राने दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते. आमचे थांबा जरा अजून वेळ, आमचे दोन्ही साथीदार उत्तम साथ केलेली आहे, त्यांनाही धन्यवाद देते. माझं एक मागणं आहे, ते नंतर मागू का आधी मागू? हां, एक मागणे मागाया आले दारी, दे मजला श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला, नाम तुझे हे स्मरण्याला शांती देई चित्ताला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंत, नाम तुझे हे स्मरण्याला शांती देई चित्ताला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला, नाम तुझे हे गायाला सुंदर वाणी दे मजला, श्री भगवंता दे मजला, रूप मनोहर बघण्याला दृष्टी देई नयनाला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंत, नाम तुझे हे ऐकाया नाद देतो श्रवणाला, श्री भगवंता दे मजला,
नाम तुझे हे सांगाया स्फूर्ती शक्ती दे मजला श्री भगवंता दे मजला दीनही दुबळा कोणी दिसता उदार करतो करण्याला सद्बुद्धी ती दे मजला श्री भगवंता दे मजला हेच मागणे मागया उषाही आली दे तिजला श्री भगवंता दे मजला श्री भगवंता दे मजला